केसरीवरून वाद अनेक दिवसापासून सुरू आहे. आपण जर पाहिलं तर विधानसभेत, विधान परिषदेतही या संदर्भात आवाज उठवला गेला. काय तुमचं म्हणणं आहे? तुम्ही महाराष्ट्र केसरी राहिलात. खरं तर मी 2022 पासून चालू झालेल्या या दरवर्षी 2-2 महाराष्ट्र केसरी हा संघटनेतला वाद असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील, पण मी ह्या गोष्टीवर गेल्या वर्षी आवाज उठवलेला होता. सांगलीमध्ये उपोषण करून मुख्यमंत्र्यांना, क्रीडा मंत्र्यांना निवेदन दिलेलं होतं. ह्या वर्षी असं समजलं की ह्या वर्षी 4 महाराष्ट्र केसरी स्पर्धा महाराष्ट्रामध्ये होणार आहेत. खरं तर गेली 60 वर्षाची परंपरा आहे की दरवर्षी एक महाराष्ट्र केसरी महाराष्ट्रामध्ये पार पडते. ह्या वर्षी जर 4-4 महाराष्ट्र केसरी होणार असतील तर त्यात अनेक अडचणी आहेत. या खरोखर एक महाराष्ट्र केसरी म्हणजे एक महत्त्व आहे या पदाला, ते कुठेतरी कमी करण्याचं काम चालू आहे का? किंवा शासन जे सुविधा देणार आहे महाराष्ट्र केसरी आम्हाला देते, आज शासनाच्या वतीनं आज आम्हाला महाराष्ट्र केसरी, हिंदी केसरी म्हणून जी पेन्शन मिळते, सरकारी नोकरी असेल, जमीन असेल किंवा अनेक महाराष्ट्र केसरी असतील किंवा आंतरराष्ट्रीय पैलवानांना घरंसुद्धा सरकारच्या वतीने मिळालेली आहेत. पण ती सरकार नेमकं देणार कोणाला? म्हणून खरं सरकारला साकडं उपोषण मी परवा मागच्या 8-10 दिवसापाठीमागं आझाद मैदानाला एक दिवशी उपोषण करून सरकारला आपलं म्हणणं मांडलेलं आहे. पण मला वाटतं की हे कुठेतरी थांबलं पाहिजे, कारण हे जे एवढं या महाराष्ट्र केसरी पदाचं जे महत्त्व आहे, आज संपूर्ण देशामध्ये चर्चा होत असते कुस्ती क्षेत्रामध्ये की ह्या वर्षीचा महाराष्ट्र केसरी कोण झाला किंवा कोण बनेल ह्या वर्षीचा महाराष्ट्र केसरी. एवढी उत्सुकता कुस्ती क्षेत्रामध्ये आपल्या महाराष्ट्र केसरीविषयी संपूर्ण भारत देशामध्ये आहे. आणि नेमकं ह्या राजकारणामुळं आज कुस्तीगिरांचं जे खरोखर नुकसान व्हायला लागले ते कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून परवा दिवशी आम्ही मागच्या 15 दिवसापाठीमागं जवळजवळ 30 महाराष्ट्र केसरी आणि 15 हिंदी केसरी आझाद मैदानावर उपोषण बसून आम्ही ते सरकारजवळ म्हणणं मांडलेलं आहे. पण आत्ता जे काही वाद सुरू आहे आपण बघतोय का परिषद आणि संघ यांच्याकडनं यांची जर स्पर्धा असली तर अनेक खेळाडूंना पत्र दिले जातात बेकायदेशीर म्हणून. काय तोडगा निघाला पाहिजे, काय वाटतं? काही जरी झालं या संघटनेच्या वादामध्ये आपला पैलवानच भरडला जातो. खरोखर सामान्य शेतकरी कुटुंबामध्येच पैलवान तयार होतो आणि हा पैलवानच ह्या राजकारणामध्ये भरडला जातो. ह्या स्पर्धे संघटनेकडे खेळला तर दुसऱ्या संघटनेत खेळून दिले जाणार नाही अशी धमकी दिली जाते, अशी पत्र दिली जातात. आणि त्यामुळे कुठेही काही जरी झालं तर आज कुठलं सर्टिफिकेट ग्राह्य धरायचं हे सरकारला पण समजणं झालं की कुठला अधिकृत महाराष्ट्र केसरी, कुठला अनधिकृत महाराष्ट्र केसरी. त्यामुळे खरोखर या सगळ्या गोष्टीमध्ये पैलवान भरडला जातोय, पैलवानांचं खूप नुकसान होतंय खूप मोठं. आज 22 पासून जर बघितलं तर मला नाही वाटत की 22 पासून पुढे झालेल्या पैलवानांना पेन्शन सुरू झाली असेल किंवा आता आपण आज काल झालेल्या महाराष्ट्र केसरीची खंत आपण ऐकली आहे सर्वांनी की सरकारी नोकरी त्याला सामील करून घेतलं नाही, समावेश करून घेतलेला नाही. किंवा आज जमीन असेल, सरकारकडून घरं दिली जातात आंतरराष्ट्रीय पैलवानांना, हे ह्या 2-4 वर्षात ते सर्टिफिकेटच ग्राह्य धरत नाहीत. त्यामुळे नेमकं लक्षात येणं झालं पैलवानांना कुठं खेळायचं आणि कुठं थांबायचं. नाही, आपण जर ही सगळं हे खेळात राजकारण सुरू झाल्यापासून अनेक पैलवानांचं नुकसान होतंय, हे सगळं माहीत असतानाही परत तेच का घडतंय? मग आवाज का नाही उठवत? मी एकट्याला माझ्या जेवढी ताकद आहे जवळजवळ 30 महाराष्ट्र केसरी, 15 हिंदी केसरी घेऊन परवा आझाद मैदानाला साकडं उपोषण घातलं. मागच्या वर्षी मुख्यमंत्री महोदयांना मी स्वतः पत्र नेऊन दिले की हे कुठेतरी थांबवा आपण, कारण सरकारचा ह्यात हस्तक्षेप करून हे थांबवणं काम आहे. कारण सरकार आज आम्हाला पेन्शन देते, सरकार सुविधा आम्हाला देते, त्यामुळे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. पण आज आता आम्हाला नवीनच बातमी कळली की आता ही महाराष्ट्र केसरी झाली, आज काल झाली, पुढच्या महिन्यात एक महाराष्ट्र केसरी होणार आहे, 2 पुढच्या महिन्यात महाराष्ट्र केसरी होणार आहेत म्हणून समजलं. त्यानंतर त्या पुढच्या महिन्यात एक महाराष्ट्र केसरी होणार आहे. पण खरोखर आज मी आज सर्व कुस्ती शौकीनांना एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. आज 2026 साल चालू आहे. ही जी आज महाराष्ट्र केसरी काल जी झाली किंवा अजून त्या 3 होणार आहेत, ह्या 2025च्या महाराष्ट्र केसरी झाल्या. 25 सालामध्ये निवडणुकाचा काळ असल्यामुळे तिथं 25च्या साली महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडल्या नाहीत. मग 2025च्या महाराष्ट्र केसरी 4 आज 26मध्ये होणार आणि त्या 26च्या 4 महाराष्ट्र केसरी त्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये परत होणार. म्हणजे एका वर्षात 8 महाराष्ट्र केसरी बघायला आमच्या महाराष्ट्राला बघायला मिळणार. खरोखर त्या पदाची काही किंमत राहणार आहे का नाही राहणार, हा खरं माझा सरकारला प्रश्न आहे. कुस्तीगीर संघ आहे किंवा कुस्तीगीर परिषद आहे, याचं एकत्रीकरणासाठी कुणी पुढाकार घ्यावा असं तुम्हाला वाटतं? सरकारनंच पुढाकार घेतला पाहिजे. आणि खरोखर हे जर नाही मिटलं, आज एक पैलवान म्हणून मला असं वाटतंय, काल जी स्पर्धा झाली जर सरकार म्हणत असेल ही ग्राह्य धरा किंवा अधिकृत म्हणा तर हीच ग्राह्य धरा, पण ही एकच करा. उद्या भविष्यात कुस्तीगीर परिषदेची होणार आहे, तिला ग्राह्य धरा, तिला एकाच स्पर्धेला फक्त महाराष्ट्र केसरी नाव देता आलं पाहिजे, असा कुठला तरी शासन निर्णय काढावा.
किंवा ज्या पद्धतीनं महाराष्ट्र भूषण पुरस्कार जो शासनाच्या वतीनं दिला जातो, तसंच महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही शासनाच्या वतीनं भरवली जावी, म्हणजे कुठेतरी ह्यावर तोडगा निघेल आणि ही खरोखर होणारं पैलवानचं नुकसान थांबेल आमचं. मग तुमचं पुढचं तुम्ही आंदोलन केलं, निवेदन दिलं, मात्र तरी त्यावेळेस मी कराडमधून ह्या आंदोलनाची सुरुवात केलेली होती. खाशाबा जाधव जे आपल्या ऑलिम्पिक कुस्तीमध्ये ऑलिम्पिक पदक विजेते पहिले, त्यांच्या समाधी स्मारकाजवळ जवळजवळ 70 गदा आमच्या चांदीच्या गदा नेऊन ठेवलेल्या होत्या की जर सरकारनं जे लवकरात लवकर यावर निर्णय जर नाही काढला तर ह्या सगळं महाराष्ट्र केसरी व हिंदी केसरी ह्या गदा आमच्या सरकार जमा करतील, कारण ह्या गदेचा मान राखणं हे सरकारचं काम आहे. आणि खरं हे जर आता जर पुढच्या महिन्यात जर 3 महाराष्ट्र केसरी झाल्या तर आम्ही खरं ते पाऊल उचलणार आहोत आणि सरकार आमच्या ज्या एवढ्या कष्टानं मेहनतीनं ज्या मिळालेल्या चांदीच्या गदा आहेत त्या आम्ही परत सरकारला मागं करणार आहोत. ठीक आहे.